गाईज आज ना मी तुमच्यासोबत माझे सगळे स्किन केअरचे प्रोडक्ट शेअर करणार आहे, कारण की ना आता मस्त नायकाचा सेल चालू आहे आणि मला भरपूर लोकांनी माझे स्किन केअर रुटीन विचारलं होतं, तर मी विचार केला की सगळे प्रोडक्ट्स मी तुमच्यासोबत एक एक करून शेअर करते. हे बघा माझे कसे स्किन ग्लो करतं. सेम तुम्ही झालं ना? नाही सेम झालं, पण ऑलमोस्ट सेम ठीक गाईस. तर फर्स्ट आहे हे फेस वॉश आणि तुम्ही बघू शकता की मी किती मोठी फॅन आहे सेटाफिल फेस वॉशची, कारण की माझ्याकडे नेहमी याचा बॅकअप रेडी असतो आणि ना हे जेंटल क्लेन्झर आहे, त्यामुळे ना तुमची स्किन अशी ड्राय वगैरे फील नाही करत फेस वॉश केल्यानंतर. तर सेकंड आहे मॉइश्चरायझर. तर मी ना हे ऑर्डिनरीचं मॉइश्चरायझर वापरते फॉर ड्राय अँड सेन्सिटिव्ह स्किन, पण मी आता पावसात हे नाही वापरत, स्किप करते मी. आणि मी त्याच्याऐवजी माझ्याकडे अजून एक ऑल्टरनेटिव्ह आहे, ते मी वापरते. येस. तर मी जेव्हा पण मॉइश्चरायझर स्किप करते ना, मी त्याच्याऐवजी हे स्नेल म्युसिन वापरते आणि आता हे ऑलमोस्ट माझं संपलंय आणि मी नायकावरून रिस्टॉक पण केले, कारण की त्यांचा मस्त सेल चालू आहे. मला सगळे प्रोडक्ट्स इतके स्वस्त मिळालेत ना. सेल आहे म्हणून हिने सगळं एक्स्ट्रा मागवलंय. मागवायला पाहिजे. टोनर दे मला, टोनर. टोनर टोनर तर हे ना प्लमचं टोनर, हे अगेन मी नायकावरून आता रिसेंटली परचेस केलंय. मी फक्त टोनर स्प्रे करते आणि त्याच्यानंतर मी हे स्नेल म्युसिन लावते, म्हणजे कसं ते स्नेल म्युसिन पटकन असं ऍब्झॉर्ब होतं आणि पटकन तुम्हाला असं मॉइश्चरायझिंग फील देतं. जे मी तुम्हाला सांगते सेम प्रोडक्ट्स मी ह्याच्यात तोंडावर पण लावते. एक्सपेरिमेंट करते, एक्सपेरिमेंट लावते नाही, एक्सपेरिमेंट करते. सनस्क्रीन दे. बघा हे पण संपलंय आणि मला वाटतं की हिने ह्याचा पण रिस्टॉक मागवला असेल. बघितला. ओके, तर हे ना मी ब्युटी ऑफ जोसेनचं सनस्क्रीन वापरते. हे ऑलमोस्ट माझं संपलंय आणि अगेन मी एक्स्ट्रा मागवलंच आहे. हे पण मी नायकाच्या सेलवरूनच मागवलंय. हे आहे SPF 50+++++. जेव्हा पण मी सनस्क्रीन लावते ना, चेहऱ्यावर असं मस्त कूलिंग सेन्सेशन येतं चेहऱ्यावर, त्यामुळे मला हे खूप आवडतं. कारण का हे मी पण लावतो माझ्या चेहऱ्यावरती आणि मस्त इफेक्ट लागतो एकदम फुल. आणि सगळे सिरम दाखवणार आहे, माझ्याकडे जास्त नाहीये. तर फर्स्ट आहे सिरम नाहीये, हे आहे फेस पील AHA PHA BHA 32%. हे ना असं म्हणजे पिलिंग सोल्युशन आहे फेससाठी. हे फक्त वीक मधून एकदाच युज करायचे आणि ज्यांची खूपच सेन्सिटिव्ह स्किन आहे त्यांनी आय गेस हे स्किप करा, हे नका युज करू. पण हे युज केल्यानंतर ना तुमची डेड स्किन वगैरे सगळी निघून जाते, तुमचे पिंपल मार्क्स वगैरे ना फेड व्हायला खूप हेल्प करतं हे, त्यामुळे मला हे खूप आवडतं ऍक्च्युली. तर नेक्स्ट आहे हे अल्फा आर्बिटिन 2% फेस सिरम मिनिमिलिस्ट कडून, आणि हे पण तुमची जे डेड स्किन वगैरे असेल ते रिमूव्ह करायला हेल्प करतं, किंवा मग डार्क स्पॉट असेल ना ते मिनिमाइज करायला हेल्प करतो. हे तुम्ही ॲज अ व्हिटॅमिन सीचं जर तुम्हाला नेक्स्ट व्हर्जन हवं असेल तर तुम्ही हे युज करू शकता, आणि हे तुम्ही रोज डेली युज करू शकता, रोज रात्री लावू शकता. मी पण रात्री रोज लावतो. जेव्हा पण मी अदर स्किन केअर करते पण ह्याच्या फेसवर हे रोज लावतो. नेक्स्ट आहे हे व्हिटॅमिन सीचं सिरम. हे आहे विशकेअर कडून आणि हे बेसिक व्हिटॅमिन सीचं सिरम आहे. हे म्हणजे सेम डार्क स्पॉट रिमूव्ह करायला कमी करायला तुम्हाला हेल्प करतं, आणि हे माझं फेवरेट आहे कारण खूप लाईट वेट आणि असं वॉटर कन्सिस्टन्सी आहे. माझा पण करते विशकेअर. ऍक्च्युली विशकेअरचे सगळे प्रोडक्ट्स ना आम्ही खूप वापरतो आणि खूप आवडतात आम्हाला त्यांचे प्रोडक्ट्स. जर तुम्हाला हे प्रोडक्ट मला पाहिजे असेल तर मी कमेंट मध्ये लवकर जाऊन लिंक लिहा आणि आम्ही तुम्हाला लगेच लिंक पाठवू. लगेच.